मनाने निश्चय होणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत मन एकाग्रतेनं निश्चय घेत नाही, निर्धार करत नाही, तोपर्यंत कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही, चांगली असो किंवा वाईट असो. आणि चांगली गोष्ट आणि वाईट गोष्टीचा विवेक या मनानेच ठरवलेला आहे. आणि मन जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत बुद्धी सुद्धा विवेकी होत नाही. आणि नुसती विवेकी बुद्धी असून चालत नाही, तिला सत विवेक बुद्धी असावी लागते. तिला सतसत विवेक प्राप्त व्हावा लागतो. नुसती विवेक बुद्धी उपयोगाची नाही, कारण विवेक बुद्धी कधी सुद्धा बदलू शकते, ती दुष्ट बुद्धी होऊ शकते. पण बुद्धी सत विवेक झाली, सत म्हणजे सत्यावर निर्धारित झाली, पक्की झाली, न हलणारी, अढळ झाली, ती हलत नाही. आणि एकदा तिने हलायचं नाही ठरवलं की मन आपोआप स्थिर होतं. कारण मनच बुद्धीला आदेश देतं ना, चला जरा आज रविवार आहे, जाऊन येऊया, स्वस्त मिळते गोव्यात. मन पण बुद्धी काय म्हणते, जिथं सतसत विवेक झालेली आहे, स्थिर झालेली, ती म्हणते अजिबात जमणार नाही. ती मनाला दाबते. कशामुळे हा सतसत विवेक बुद्धी कशामुळे येते? ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, तो भगवंताच्या नामावर, भगवंतावर प्रेम करतो. अरे आपण सतत भजन करणारी माणसं आणि खुशाल तिकडे नाही, बरं नाही. ज्या भगवंताचं पवित्र नाम आपण घेतो, ज्या भगवंतावर आपण प्रेम करतो, त्याचं भजन करायचं आणि दुसऱ्या दिवशी लगेच दारूच्या कुत्त्यावर, ते बरं. हे आपोआप मन ठरवतं. मन का ठरवतं? कारण विवेक बुद्धी त्याला तिकडे जाऊ देत नाही. ती विवेक बुद्धी कधी जागी होते? सतत भगवंताच्या भजनामध्ये, अनुसंधानामध्ये राहिल्यानंतर.